यिर्मया अध्याय 26। यहूदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या आरंभी परमेश्वरापासून हे वचन प्राप्त झाले। परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा रहा व यहूदाच्या सर्व नगरातून जे परमेश्वराच्या मंदिरात भजन पूजन करण्यास येतात त्यास जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यास सांग। एकही शब्द गाळू नको। न जाणो ते कदाचित ऐकतील व त्यातला प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून फिरेल, म्हणजे मग त्याच्या कृतीच्या दुष्टतेमुळे त्याजवर जे अनिष्ट आणण्याचे मी योजिले आहे त्याविषयी मला अनुताप होईल। त्यास सांग की परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही माझे ऐकणार नाही। मी तुम्हा पुढे ठेविलेल्या नियमांप्रमाणे तुम्ही चालणार नाही। माझे सेवक जे संदेष्टे त्यास मी मोठ्या निकडीने तुम्हाकडे पाठविले असता त्यांचे तुम्ही ऐकले नाही। त्यांची वचने आता तुम्ही ऐकणार नाही। तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमूलक करीन। ही वचने परमेश्वराच्या मंदिरात यिर्मयाला बोलताना याजकांनी, संदेष्ट्यांनी व सर्व लोकांनी ऐकले। ती वचने सर्व लोकांना कळवावी म्हणून यिर्मयास परमेश्वराने सांगितले होते। ती सर्व त्याने बोलण्याची संपविल्यावर याजकांनी, संदेष्ट्यांनी व सर्व लोकांनी यिर्मयास पकडून म्हटले, तू मेलाच पाहिजेस। हे मंदिर शिलोप्रमाणे होईल व हे नगर उजाड व निर्जन होईल असा संदेश तू परमेश्वराच्या नामाने का दिला? मग सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात यिर्मयाच्या भोवती जमले। हे ऐकल्यावर यहूदाचे सरदार राजगृहातून परमेश्वराच्या मंदिरात आले व परमेश्वराच्या मंदिराच्या नवीन द्वाराच्या देवडीत बसले। तेव्हा याजक व संदेष्टे सरदारास व सर्व लोकांस म्हणाले, हा मनुष्य मरणदंडास पात्र आहे, कारण या नगराविरुद्ध याने संदेश दिला तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे। मग यिर्मया सर्व सरदारास व सर्व लोकांस म्हणाला, जी संदेश वचने तुम्ही ऐकली ती सर्व या मंदिराविरुद्ध व या नगराविरुद्ध सांगावी म्हणून परमेश्वराने मला पाठविले। यास्तव आता तुम्ही आपले मार्ग व आपली कर्मे सुधारा। परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हावर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्यास अनुताप होईल। माझ्याविषयी म्हणाल तर पहा, मी तुमच्या हाती आहे। तुम्हाला बरे व नीट दिसेल तसे माझे करा। एवढे मात्र पक्के समजा की तुम्ही मला जीवे माराल तर तुम्ही आपणावर, ह्या नगरावर व यातील रहिवाशांवर निर्दोष रक्त पाडिल्याचा दोष आणाल। कारण वास्तविक ही सर्व वचने तुमच्या कानी पडावी म्हणून परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे।
तेव्हा सरदार व सर्व लोक याजकास व संदेष्ट्यास म्हणाले, हा मनुष्य मरणदंडास पात्र नाही, कारण परमेश्वर आमचा देव याच्या नामाने तो आम्हाबरोबर बोलला आहे. यावर देशातले काही वडील उठून सर्व सभाजनास म्हणाले, यहुदाचा राजा हिजकिया याच्या काळी मीखा मोरष्टकर याने संदेश दिला. तो यहुदाच्या सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सियोन शेताप्रमाणे नांगरीतील, यरुशलेम ढिगार होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल. यहुदाचा राजा हिजकिया व सर्व यहुदा यांनी त्याला ठार केले काय? त्याने परमेश्वराचे भय धरून परमेश्वराचा प्रसाद मागितला नाही काय? त्याचवर अरिष्ट आणीन असे परमेश्वराने म्हटले होते. त्याविषयी त्याला अनुताप झाला, तर मग अशाने आपण आपल्या जीवांची मोठी हानी करीत आहोत. परमेश्वराच्या नामाने संदेश सांगणारा असाच आणखी एक मनुष्य होता. त्याचे नाव उरिया. हा किर्यात यारीमकर शमायाचा पुत्र. यिर्मयाने सांगितलेल्या सर्व वचनांप्रमाणेच त्याने या नगराविरुद्ध व या देशाविरुद्ध संदेश दिला. यहोयाकीम राजा, त्याचे सर्व वीर व सर्व सरदार यांनी त्याची वचने ऐकली. तेव्हा राजाने त्यास ठार मारावयास पाहिले. तो उरिया हे ऐकून भ्याला व पळून मिसर देशात गेला. मग यहोयाकीमाने मिसर देशात माणसे पाठविली. त्याने अखबोराचा पुत्र एलनाथान याच्याबरोबर काही माणसे देऊन त्यास मिसर देशात पाठविले. त्यांनी उरियाला मिसर देशातून धरून आणले व यहोयाकीम राजाकडे नेले. राजाने त्याला तरवारीने ठार करून त्याचे शव साधारण लोकांच्या कबरेत टाकून दिले. शाफानाचा पुत्र अहिकाम याचे यिर्मयाला पाठबळ होते, म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही व त्यांनी त्याला ठार मारिले नाही.